भाताची खोली आता बसून मामी तुम्ही नका खाऊ पोळी. सज्जनो, हे भारुड काय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि शाहरुख खानचं नव आणि माझ्या तर बापाचं मुळीच नव. पण बऱ्याच जणांना वाटलं मागाशी पोरग साडी घातली तेव्हा काय भारी दिसत होत आहे का नाही. हौसारी का एवढ्या रात्रीच्या साड्या घालायला. पण याच ठिकाणी इतक्या वेळ भजन कीर्तन असतं तर एवढी सुद्धा लोक थांबली. नखरा केला म्हणून इकरा गोळा तू सोडवंगा परिरसन वेढवंगा काय फुललासी वरलिया रंग सोपला डोंगा बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालू. कारण हे नाथरायांचं भारुड आहे आणि नाथरायांना भारुड लिहिण्याचा एवढा अर्थास होता, एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल व तो माणूस म्हणून कसा जगेल यासाठी एकनाथ महाराजांनी रोग बघून औषध तयार केले. समजा तुम्हाला खोकला आला, समजा तुम्हाला खोकला आला आणि घरच्यांनी सांगितलं की खोकल्याची बाटली टेबलावरती ठेवली, 5 वाजेपर्यंत त्या बाटलीकडे बघत बसा, 5:30ला खोकला थांबल. थांबल का हो दादा? नाही थांबणार. का थांबणार नाही? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. तसं या भारुडाचा अर्थ तुम्ही जर समजून न घेता, तुम्ही जर नुसतं तर तुमची ही अवस्था तशीच होईल. म्हणून काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे तुमच्या तुम्हीच ठरवा. आतापर्यंत जी सोंग झाली, जी पात्र झाली, ही फक्त तुम्हाला भूल द्यायची इंजेक्शन दिली. भूल द्यायची. ए पोराव, पोराला एक साईडला तर तिकडे बसवा, नाही तर शांत बसवा. आणि तुम्हाला तर चांगली पटांगणात भूल चढली तेव्हा आता मी ऑपरेशन लावू पाहिजे. कुणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. तुम्ही जर फाउंडेशन हलवलं तर टाका चुकल, टाका चुकला की टाक्यात टू होईल, टाक्यात टू झाला की ऑपरेशन फेल. तुम्ही सुद्धा म्हणून कोणी सुद्धा जागा सोडायची. विठाल विठाल जय हरी विठाल. मामी नका जाऊ पोरा वरल्या गावी जाता मामी. बाया म्हणते या बुवाचा मुडदा बसवला ह्याचा कुणी आणला का ह्याला. काय बी बोलतो कसं बी बोलतो पण ताई आई नो आपल्या बळे मी नाही बोलत. सका कृपावंत वाचा ज्याची जे नाथरायनिकामध्ये लिहिलंय तेच मी तुमच्या समोर बडबडण्याचा प्रयत्न करतो. हे काय माझ्या बापाच्या पोत्यातलं ठिकाणलं बसत्यातलं काय सगळं नाथराय म्हणतात. अरे भगवंताने एवढा मोठा मूल्य असा किमतीचा नरदेह दिला. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले. हे न मिळणारं मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे. नीट पेपर दे. एकदा नफा झाला की तुला त्याच वर्गात बसावं लागेल. अरे वेड्या, फायनलची टीम आहे. नीट खेळ. परत सामने भरतील काय सांगता येणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली या वर्म फेरा पडे. 84 लक्ष युनिटून कोटी सामने फिरून भगवंताने तुला या माणसाच्या जन्मामध्ये पाठवलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. माणसाच्या जन्माला येऊन अरे तू माणसासारखं वागत नाही. कुत्र्यासारखं मारावं लागेल, कुत्र्यासारखं. अरे जागा हो, अरे जागा हो. अरे मी माणूस आहे याचं भान ठेव आणि माणसासारखं जागण्याचा, माणसासारखं वागण्याचा प्रयत्न कर. पायथोडी अनेक संतांनी पोटकिरतोडून सांगितलं की हे कलियुगात मिळालंय. अनेक संतांनी पोटकिरतोडून सांगितलं की हे कलियुगात मिळालंय, याचं काहीतरी सार्थक करा. संतांनी सांगून गेलं. परंतु आपण काय करतो माहितीये का या देहाचं? पोरांनो, अगं बाई गेली पोर पुढं काय रे ऐका हळूच म्हणतोय या. हळूच लगेच बारके लेकरांच्या असली गाणी म्हणली की लगेच चार्जिंग फुल होते त्या. पण मला पुढचं येत सकाळी जर आपल्याकडे ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे बघा. आणि सकाळपारी जर असं पोरग जर ह्याला जर बसला असेल आणि तिकडून जर ऊसाच्या ट्रॅक्टर मधनं जर असलं एखादं गाणं लागलं की पोरग तिथंच चढी सोडतं आणि तिथं नसतं. खरं आहे. अरे तुला चावलं का ती म्हणतो डिस्को. या डिस्कोनं तर महाराष्ट्राचा डिस्को झाला. लाज वाटते सांगायला. मोठमोठ्या घराण्यातली तरुण पोरं पुरी नाही तिथं नाचायला लागली. पण जिथं नाचायलाच पाहिजे तिथं ती लाजायला लागली. नाचू किरत नाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी
मगाशी आमच्या मेडिकल बंधूंनी सुंदर अशी सेवा या ठिकाणी नवरदेवाचं पात्र केलं, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि दुसऱ्या दादाला म्हणलं अरे हिथं ये, तर त्याला येऊ वाटलं नाही. कारण हिथं येणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांच्या समोर बोलणं म्हणजे तेवढी बी सोपी गोष्ट नाही. तुमच्या एवढ्या सगळ्यांमधून मी त्यांच्या समोर बोलतोय ही साधी गोष्ट नव्ह. काहीतरी आदल्या जन्मीचं पुण्य म्हणावं लागेल, कर्म म्हणावं लागेल, तेव्हा कुठं तरी ही मामांच्या सेवेला आम्ही बी लागलो या. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. म्हणून तिथं येणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही. पण ह्याच्यात जरी एखादा तरुण पोरगा आला तर त्याचा काय लगे ठेका लागत नाही. भजनात आणि कीर्तनात ठेका असतो बघा. ज्ञानोबा तुकाराम त्याच्या हापिंगवरनच कळतं ही मॉडेल कुठलाय. पण तोच त्याचा नाही. बरोबर टेप टीव्ही वाटतं तेवढं चॅनल निघालं, मोबाईल निघालं, घरच्याने एखादा चॅनल लावायचं आणि सगळ्यांनी म्हणायचं मेरे अंगणो में तुम्हारा क्या काम है. एवढं स्वच्छ अंग नाही का. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळं खायला मिळतील. परंतु लावतानाच कडुलिंबाचं झाड लावतो म्हणतो आंबा कसं काय आलं नाही तर. पण वृक्षारोपणच चुकीचं झालं. बरं ह्या देहाला एखादी सवय लागू द्या, लवकर जात नाही. पडेल या वड्यानं इंद्रिय असं कळा. भाव तो निराळा नाही दुना. आता इथलं महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो. इथलं तुम्हाला म्हणत नाही. आमच्याकडे गावाकडे आमच्या महिला मंडळाला बऱ्याच जणांना सवय लागली बघा. इकडून एक चमचा तिकडून एक चमचा टाचला हात पुसला की फोडणी टाकून. आणि आमच्या तरुण बांधवांची एक फॅशन झाली बघा. काय गुटखा. काय मार्केट आहे गुटख्याला. बटाट्याला मार्केट नाही, टोमॅटोला मार्केट नाही, कोथिंबीरला मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही. शेतकरी पाणी देऊ खुरपू आणि औषध फवारू मेलं. पण त्यांच्या शेतीला मार्केट आलं नाही. परंतु गुटकं ही पाहिजे तेवढं गुटकं निघालं. गुटकं खाऊन आज तर मी बांड पोरं आज कॅन्सर हो मारा लागली. कॅन्सर हो. दातानं पुढे फोडताय, बाक दिशे तोंडात बघताय आणि 2 मिनिटात कोंबडीला जुलाब लागल्याने पेळी दिशे थोपताय. घरात घाण, रस्त्यात घाण, 2 पुढे घेणार पेळी दिशे थोपणार. मी काय माझ्या खिशातला पैसा देत नाही, देऊ शकत नाही. परंतु काय खावं आणि काय न खावं हे तुमच्या तुम्ही ठरवा. अरे दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पन्नों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. रात बीती सुबह उतर जाएगी, रात बीती सुबह उतर जाएगी, तो हरे नाम का प्याला पी ले तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारूच काय पितो, सकाळी पिला तर संध्याकाळी उतरल, संध्याकाळी पिला तर सकाळी उतरल. परंतु याच हरिनामाच्या भगवंताचं ह्या जर नामानं मुखानं जर नाम घेतलं तर तुझं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवे दिला देह भजना गोमता तो या झाला फाटा अधिकेचा. भगवंतानी एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिलेला आहे. मला सांगा इथं एवढी सगळी माणसं जमलेली आहेत. भगवंताने बघा, भगवंताची लीला आघात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मामांची तर लीला आघातच आहे. मामांचा जर जो कोणी सेवेला आला, जो कोणी या मामांच्या जर सेवेला आला, हे महिला मंडळ ताईंनो आईंनो ओ मावल्यांनो इकडे लक्ष द्या. आता इथून पुढे लक्षात घ्या, तुम्ही मागे गेले पाहू नका, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. ह्याच्या अगोदर कोण असेल सेवेला ही मला माहित नाही. परंतु आज जर कोणी पहिल्या दिवसापासून जर इथं आला असेल त्याला माझं एवढंच सांगणं आहे, ह्यो जगाचा मालक आहे. तर जो कोणी मला हाय म्हणल, जो कोणी मला हाय म्हणल त्याला मी हाय, आणि जो मला कोणी नाही म्हणल त्याला मी कदापि नाही. आणि ते जर अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मामांच्या सेवेला लागा. आणि साक्षात भगवंताची मेंढर आहे ती. तर माझ्या मामाने राखलेली मेंढर आहे ती. अशी तशी मेंढर नाही ती. अहो कुणाच्या अजून सुद्धा ताप नाही. मामाचं एखादं मेंढर सुद्धा न्यायला हाय ताप, ताकद तेवढी नाही एखाद्या मेंढराला सुद्धा ही करायची. तेवढी ताकद माझ्या मामांचा अजून सुद्धा दरार आहे. आज 19 बघायचं साधी गोष्ट नव्हा. आणि प्रत्येक खानामध्ये किती मेंढर आहे तुम्ही बघताय. म्हणजे काय अधिकार असेल या मामांचा. नवे या पंचतत्वावर सुद्धा माझ्या मामांचा अधिकार आहे. अहो माझ्या सुद्धा जीवनामध्ये भरपूर घटना घडलेल्या आहेत. त्या मागच्या वेळेस तुम्हाला सांगतोय, ह्याच 18 नंबर बग्ग्यामध्ये कारभाऱ्यांना माहित आहे पुजारी होतं, दाजी महाराज होतं. त्यावेळेस कार्यक्रम सांगितला आपल्याच एका सेवकऱ्यानं. डायरेक्ट भंडारा दिला, ठरवलं बिरवलं काय सुद्धा ना, डायरेक्ट आलो आम्ही. कार्यक्रमाला सुरुवात केली.
माळावर असा होता कार्यक्रम. एवढं जे वारं होतं, भयानक वारं, आणि तुमच्यासारखं मायबाप समोर बसलं होतं. वरनं धाई धाई पाऊस पडत होता. 2 भारुडं झाली या ठिकाणी. सांगायचं म्हणजे देव किती परीक्षा घेतो काय सांगू शकत नाही. बघू तू काय म्हणतोय, माझ्या तळावर आला ना, सेवा करायचं म्हणतोय ना, तर बघू तुझ्या तोंडून काय वाईट जातोय का. पण देवा म्हटलं, तुमच्या दरबारात आलो या, शब्द दिला या, भंडारा घेतलाय तुझा, कार्यक्रम ही करणारच. म्हणून त्या तसल्या वक्ताला सुद्धा तसल्या पावसामध्ये, असल्या वाऱ्यामध्ये, भयानक वारं होतं, असं मंडप सुद्धा उडेल असं एवढं भयानक वारं होतं. आणि तसल्या ह्याच्यात कार्यक्रम केला आम्ही. कार्यक्रम केल्यानंतर ज्या कोणी ठरवलं होतं त्यानं सुद्धा पाकिट जे होतं त्याच्यात मानानं सगळं केलं. परंतु मी त्याच्यावर नाराज नाही झालो, कारण 4 कलाकार होती, गाडी होती. त्या सुद्धा त्याला म्हणलं, बाबा जी आजची जी सेवा आहे ती म्हणलं माझ्या मामांसाठी. त्यानं जी काय 4 पैसे दिलं होतं हाय असं ह्या दक्षिणामध्ये टाकलं. सत्य घटना, एक 15-20 दिवस त्या दादावर सुद्धा मी रागाला गेलो नाही. हसत हसत ते पैसे घेतलं. ते म्हणलं महाराज नाराज झाला का. अरे नाही बाबा म्हणलं, ही माझी परीक्षा, तुला काय सांगू म्हणलं. हाय असं दानपेटीमध्ये सगळेच पैसे टाकलं आणि स्वतःच्या खर्चात जे काय असेल त्या लोकांना विचारा पद्धत पैसे दिलं. पण एक झालं, त्या दिवसापासून अशी घटना काय घडली, तिथून 1, 2 ते 3 दिवसच गेला असतं. त्या दिवसापासून जे अखंडपणे सेवा चालू आहे, परवा तेरवाच पुढचं कार्यक्रम सगळं बुकायचं. वेळ अशी या लागली की बाबा मला नको, माझ्या तारखा बुकायच्या. लोक म्हणायला लागले, अरे पैसे किती देऊ तुला. म्हणजे ज्या वेळेस भगवंताचं, देव अंतकरण सुद्धा बघत असतो, अंतकरण सुद्धा बघत असतो आपल्या प्रत्येकांचं. मी माझा मोठेपणा म्हणत नाही, पण देवाची कीर्ती मी सांगतो. या देवापाशी जी सेवा केलेली आहे ती कधीच वाया जात नाही. माझ्या मामांच्या सेवेमध्ये जर तुम्ही सेवा केली तर या ठिकाणी एक सांगू का, कोणी दिवस येईल कैसा नाही भरोसा या देहाचा. तुम्ही आज इथं आहात, उद्या कुठं असताल हे काही सांगू शकत नाही. हा रोड क्रॉस करचाल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. परंतु माझ्या मामाला हे सर्व माहित आहे. माझ्या मामाला हे सर्व माहित आहे की उद्याच्याला काय होणार आहे आणि काय नाही होणार हे माझ्या जगाच्या मालकाला सर्व बाबतीत माहित आहे. कारण तुम्ही बघता आहात, जी भाकणूक होती ती सगळी सत्य होत चाललेली आहे. कुणाची, माझी हलसिद्धनाथ महाराजांची असेल, माझ्या बाळूमामांची असेल, ती सर्व बाबतीत या ठिकाणी सत्य होत चाललेली आहे. मग आपल्या जीवनामधलं सगळं मामाला माहित आहे. मग मला सांगा, उद्या जर आपल्यावरती जर एखादी वाईट प्रसंग जर घडला किंवा एखादी वाईट वेळ जर आपल्यावरती जर यायची जर असेल आणि जर आपली जर भक्ती जर नसेल तर त्यावेळेस ती उपयोगी होणार नाही. परंतु जर आपला विश्वास या जगाच्या मालकावरती जर असेल, माझ्या बाळूमामांवरती जर असेल, आणि जर तुमच्यावर जर एखादी जर वेळ जर वाईट यायची जर असेल तर देव त्यावेळेस जर वाईट वेळ जर आली तर त्यावेळेस देव माझा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुमचं संकट घालवल्याशिवाय तुम्हाला सुद्धा कळणार नाही. एवढी ताकद माझ्या जगाच्या मालकामध्ये आहे. म्हणून त्याच्या अंतःकरणापासून त्याची सेवा करा, मनोभावापासून सेवा करा. बोलण्यासारखं भरपूर आहे. माझ्या भावाला सुद्धा कॅन्सर झाला होता, ब्लड कॅन्सर. परंतु ही जो भंडारा आहे ना, त्या भंडाऱ्याच्या ताकदीवरती माझ्या भावाचा ब्लड कॅन्सर आज नीट झालाय. एकदा ट्रायल झाली पाहिजे ते देवासाठी. आणि सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही जर वाकरीला जर आला असाल, पंढरपूर वाकरीला, तर सुंदर असं रस्त्याच्या कडेला जवळजवळ 2-2.5 हजार माणूस मामांच्या सेवेला येतं. या तिथं सेवेला म्हणजे आरतीला असेल, आप्पा महाराज म्हणून तुम्ही ऐकून असालच. तर या ठिकाणी प्रत्येक वर्षी तर भाकणूक होतेच. आणि आम्ही सर्वजण मामांच्या सेवेत आहे. कुणाकडनं घ्यायचं नाही, लुबाडायचं नाही, काय जे देवानं सांगितलेलं आहे ती नीतिमत्ताने या ठिकाणी करायचं. आणि जर आमच्याकडनं जर चुकलं तर देव या ठिकाणी शिक्षा द्यायला तयार आहे. यासाठी आम्ही सुद्धा या ठिकाणी भिवून आहे. कारण मामा असताना लोण्याच्या गोळ्यावणी सुद्धा मऊ येतं, लोण्याच्या गोळ्यापेक्षा मऊ येतं. पण खैराच्या इंगळासारखं सुद्धा कडक येतं. खैराच्या इंगळापेक्षा सुद्धा यायचं. अरे खैराचा मी इंगळ आहे, जपून प्याला असं मामांचं शब्द आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही सेवेला करा. आणि दुसरी गोष्ट, महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, ही जी भांडी जी होती ना, ही जी स्वयंपाक जे आता जोपर्यंत मामांची पालखी आपल्या दरबारात आहे इथं गावामध्ये, कोणतीही लाज राखायची नाही. अंतःकरणानं, अरे देवा मी तुझ्या दरबारात आलो, तुझा प्रसाद या ठिकाणी ग्रहण केलेला आहे. मग आपण जे प्रसाद ग्रहण केलेला आहे, ज्या अन्न शिजलेलं आहे ते मामांचं, प्रत्येक एक कण ही मामांचं जे प्रसाद आहे ते शिजलेलं आहे. तर ते जे भांडे येते ना, सरळ मी धुती का तू धुती असं म्हणून पडते झुंबड पाडायची आणि सगळी स्वच्छता करायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी वर्ग, आपण सर्व शेतकरी आहोत. आणि दुसरी गोष्ट, महिलांना अजून एक विनंती, जे मेंढके बंधू जे आहेत का नाही, ही सकाळी गेले मेंढर घेऊन, ती संध्याकाळीच येते. ती त्यांच्यासाठी एक करायचं, आपण सकाळी 8:30-9 वाजता आरती होती का नाही, सकाळी 8:30-9 वाजता मामांची तर आरती होती. सकाळी लवकर उठायचं. एवढा 8 दिवस, जेवढं दिवस मामांची तर पालखी आहे ना, तेवढंच दिवस या ठिकाणी लवकरात लवकर उठायचं. आंघोळ, चहा पाणी, सडा रांगोळी काढायची. आणि मेंढके बंधूसाठी बतावलं एवढं 2-4 भाकरी करायच्या. भले त्याच्यावरती चटणी का टाकायची नाही, हिरव्या मिरच्याची
टमाट्याची. परंतु त्या मेंढके बांधूसाठी 4 भाकरी आणायच्या, त्याच्यावरती चटणी आणायची. देवाला इथं आल्यानंतर नुसतं लांबून का म्हणा या ठिकाणी ह्या म्हणायचं मामा हे तुमच्यासाठी आणलंय. आणि असं म्हणून त्या मेंढके बंधूंसाठी तुम्ही तेवढं जर केलं तर तुम्हाला एक सांगतो, ती साधी मेंढर नव्हती, ती जगाच्या मालकाची मेंढर ती मेंढके बंधू राखते ती. आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही तुमच्या तो ताटातल्या या ठिकाणी जर भाकरी आणायचं असेल तर जगाचा मालक त्याची दखल घेऊन आयुष्यभर मध्ये तुम्हाला कधीच अन्न कमी पडणार नाही, तुमच्या टोपल्यामधलं अन्न कधीच उडणार नाही. तेवढी फक्त माता माऊलीनं सेवा करा. अहो लय मोठा आनंद आहे बघा, तुम्ही करून तर बघा. देव तुम्हाला नाही चमत्कार दावल्याशिवाय राहणार नाही. उठ म्हणताला का तू माझ्या फक्त मनामध्ये आलं तर त्या ठिकाणी करा नक्कीच. आणि सर्वात गोष्ट म्हणजे शेतकरी वर्ग आहे आपण. आता जसं की आमचे तुकाराम महाराज येळे साहेबांनी सुद्धा महाराजांनी या ठिकाणी आपल्या रानामध्ये मेंढरं उतरवली, खूप मोठं भाग्याचं काम केलेलं आहे. तसं ज्यांच्या रानामध्ये या ठिकाणी मका असेल, ज्वारीचं पीक असेल, कोणतंही पीक असेल किंवा गिनीगोल असेल, आणि जर मामांची मेंढर जर आपल्या बांधाला जर आले तर एकानं सुद्धा त्याला हाणू नका. ज्या अर्थी आपल्या बांधाला आले ती त्या अर्थी जगाचं मालक त्या ठिकाणी असतं. बघू आपली परीक्षा घेत असतात. आणि त्यावेळेस तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जी मुखा जीव आहे त्या मुखा जीवाला या ठिकाणी मोठ्या मनानं या मेंढके बंधूला म्हणायचं आपलंच रान आहे, म्हणायचं ही मामांचंच रान आहे, येऊ द्या म्हणायचं, खाऊ द्या पीक, काय फरक पडत नाही. मगाशी सांगितलं ज्या अर्थी तुमच्या आपलं जर पुण्य जर घडलं तर येणारी जर कितीही वाईट वेळ असू द्या, वेळ कितीही वाईट असू द्या, काळ कितीही काळ वाईट असू द्या, वेळ माझ्या मामांच्या हातात असणार आहे आणि ती वेळ घालवण्याची ताकद माझ्या जगाच्या मालकामध्ये आहे. म्हणून उद्याच पासून जर मेंढर जर आपल्या रानात मध्ये आली तर मोठ्या आनंदाने म्हणा, अरे खाऊ द्या, या वर्षीचं पीक नसेल का ना, पण माझ्या जगाची मालकाची मेंढर या ठिकाणी चरते ती जग मोठ्या त्यांना मानणार. कारण भगवंताने एवढा मोठा अमूल्यासाठी त्यांचा नर देह दिलाय. एवढी सगळी माणसं जमलेली आहेत, हाय का एकासारखं, कुणाचा चेहरा वेगळा आहे, कलर वेगळा आहे, कोण सावळं दिसतंय, कोण मध्यम सावळं दिसतंय, काय गोरी दिसते ती, काय काय जास्त गोरी दिसते ती, आणि काय कर ओळखू येत नाही. हाय का नाही, देवाची करणी आणि नारळात पाणी स्प्रिंगा दिलेल्या आहेत त्या. ह्याच्यातलं जर एक बोट जर तुटलं परत बसवता येते गौ दादा, नाही बसवता येत. आणि समजा बसवलं तर कंपनीचा माल परत आहे का, नाही. इथं सांदा दिलाय, सांदा, या सांदेच्या ठिकाणी जर 1 फुटाचा गदाचा तुकडा देवाने टाकला असता तर आपण कसं खाल्लं असतं माऊल्यावर, हाय का ना, असं खाल्लं असतं का. ही नाक असं खाली तोंड करून दिले, ही जर नाक असं वर तोंड करून जर दिलं असतं, पावसाचं पाणी कुठं गेलं असतं. पाणी आळवा, पाणी जिरवा. वृक्षारोपण करायला 2 आयत खरं निर्माण झालं असतं, हाय का नाही. आणि आपण कसं दिसलो असतो उलट्या नाकाचं, हाय का नाही, नाक असं असतं. पण ते दिलंय, ते म्हणतोय माझं. परंतु संत सांगतात नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंतिम जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून सांगून गेले गुरुदास. आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस. म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये चांगलं वागा. ऐका, 2 मिनिटात कार्यक्रम या ठिकाणी संपवतोय. जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू. परंतु जे चांगलं वागतंय त्याला अडवू नका. दान धर्म करा, सत्कार्य करा. जिथं धार्मिक कार्यक्रम चालू आहे तिथं 10-5 द्या. तुम्हाला देता आलं तर द्या, नाही देता आलं तर नका देऊ. परंतु जे देते त्याला अडवू नका. एखाद्याचं घर पेटलं असेल, एखाद्याचं घर पेटलं असेल, पिटू द्या, त्या घराला फरक पडणार नाही. परंतु त्याच्यावर राग येईल मात्र ओढू नका. कारण या जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, या जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. ज्या दिवशी पाहुणचार संपल ना त्या दिवशी कळणारही नाही की या शरीराची राख झाली का माती झाली. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका, गर्व करू नका. आणि होता एवढं जेवढ्या दिवस आपल्या गावामध्ये मेंढरा येते, मावल्या तरुण वर्ग जे आहे त्या सगळ्याला विनंती आहे की मामांची मेंढर राखायला जरा थोडं, भले 10 दिवस असेल, 15 दिवस असेल, महिना असेल, 1.25 महिना असेल, मेंढर राखायला जरा थोडं सेवा करायला लागा. मगाशी सांगितलं की अन्नदान या ठिकाणी झालं पाहिजे, तर मामांच्या बकरीची सेवा झाली पाहिजे. तिथं जर एखादा कागद जर पडला असेल मावल्या तुम्ही सुद्धा झाडलं तर तेवढंच मामाला सुद्धा आनंद होईल की बाबा या ठिकाणी येणारे भाविक भक्त आपण सर्वजण मामांची मेंढरा होतो. आणि आपण जर त्यांच्या आज्ञेत जर राहिलं तर देव आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगून गेले गुरुदास, आता तरी सोडा या प्रपंचाची आस आणि भजन करा रात्र आणि दिवस. म्हणून आज या ठिकाणी श्री संत सद्गुरु देवालय आदमापूर पृष्ठ बग्गा क्रमांक 18 या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये पालखी आली. आणि या निमित्तानं आज सुंदर अशी भारुडाची सेवा हरिभक्त पारायण तुकाराम महाराज येळे यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यामुळे तुम्हा सर्व मायबापांचं या ठिकाणी दर्शन झालं. मी नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मी मिळवला या ठिकाणी उत्कृष्ट ढोलकी वादक आमचे बापू महाराज केंगार वेळापूरकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट आमचे पेटी वादक आमचे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांनी भारुड गायली असे आमचे भीमराव महाराज मानेंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे चिरंजीव शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमाटी ओंकार महाराज माने ते सुद्धा उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहेत. त्यांनी सुद्धा सुंदर अशी साथ दिली आणि तुम्ही सुद्धा न गोंधळ करता न गडबड करता या ठिकाणी मामांच्या दरबारामध्ये मोठ्या शांततेने चित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम ऐकला. त्यामुळे तुमचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. मी काय मोठा कीर्तनकार नाही, मी काय मोठा भारुडकर नाही. माझं नाव गणेश नागनाथ पाटोळे, मुक्काम पोस्ट रोपळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, परंतु राहायला इथं वाखरीला आहे. कधी जर तुम्ही वाखरीला आला तर मामांचं मंदिर आहे, तिथं सुद्धा अवश्य या, एकदा दर्शन करा. तिथं सुद्धा मामांचं सुंदर असं मंदिर आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर बोलता बोलता जर एखादा चुकीचा शब्द जर गेला असेल तर आई वडिलांचं अंतकरण समजा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं का दाजी, एवढं झालं या की सगळ्यात जास्त म्हणलं तर मला मामांचाच कार्यक्रम यायला लागला तर बरं का. म्हणजे देवानं सुद्धा या ठिकाणी ओढ लावून घेतलेली आहे. काल सुद्धा इंदापूर तालुक्यात कार्यक्रम झाला, आज इथं मामांच्या तळावरती, आणि उद्या लगेच आदमापूरच्या जवळ कार्यक्रम मिळाला मला. म्हणजे देव म्हणला असेल मेंढरात बी कर कार्यक्रम, माझ्या गावाच्या जवळ बी कर, तिथंच ये माझ्या सुद्धा दर्शनाला. म्हणून देव लय दया हो. तुम्हाला काय सांगू, आम्ही जे अनुभवतोय ती तुम्ही नाही अनुभवलं. फक्त सेवेला लागा, मेंढरांच्या सेवेला लागा, मेंढर राखायच्या सेवेला लागा. माता मावल्यानो ही जी काय भांडी खरकटी आहे ती ना, ही खरकटी धुवायला लागा. अरे तुमचा संसार सोन्यामध्ये पिवळ्या केल्याशिवाय राहणार नाही. येऊ बाळू धनगर आहे साधं सुद्धा म्हणत ही माझं देव लय गोड आहे ते देव. लोण्यापेक्षा गोड आणि इंगळापेक्षा खैर आहे. पण इंगळ कोणाला, जो उन्मत्त आहे त्याला इंगळाचा खैराचा इंगळ आहे, आणि जो मनोभावे करतोय त्याला लोण्यावणी गोड आहे देव माझा. त्यामुळे भगवंताच्या सेवेला आपण सर्वजणांनी लागावं. पुन्हा एकदा बोलता बोलता जर चुकीचा शब्द गेला असेल तर आई वडिलांचा अंतकरण समजा. आणि सगळ्यात महत्वाचं ही जी सेवा करण्यासाठी आमचे कारभारी, आमचे गुरुवर्य आदरणीय आमचे भीमराव महाराज झेलक यांनी वारंवार आमच्यावरती खूप प्रेम असत. दाजी महाराजांचं असतील, आमचे आदित्य दादा पुजारी असतील, गजानन खरे असतील, ह्या सर्वांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांचंच व्हिडिओ जास्त गाजलेला आहे. जे कोणी इंस्टाग्रामला असेल तर गणेश महाराज पाटोळे त्याच्यावरती टाका आणि त्याला फॉलो करा. तरुण वर्ग जे कोणी असेल इंस्टाग्रामला गणेश महाराज पाटोळे, युट्यूबला इंस्टाला आहे तिथं सुद्धा फॉलो करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान लहान लेकरं झोपली ती मातांनो, लहान लहान लेकरं झोपली ती, अंधार भरपूर झालाय, जाताना टॉर्च लावून जावा आणि आपापली लेकरच घरी घेऊन जावा. नाहीतर घरी गेल्यावर माणसाला ही रॉंग नंबर कुणाचा आला ग वया, असं काय होऊ नये. पुन्हा एकदा भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो, तुमच्या हातून या जगाच्या मालकाची सेवा घडो, हीच बाळूमामांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग या ठिकाणी नमन आणि मागणी या देवाला करतो. आणि झालेली सेवा माझ्या बाळूमामांच्या हलसिद्धनाथ महाराजांच्या मेंढी माऊलीच्या गुरुमुळे महाराजांच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्ण विराम. पुंडली एकनाथ महाराज की चिन्ह नजरी जय बाळूमामा, जय श्री हरिसिद्धनाथ.